प्रकृति की गोद में बसा संस्कृति और परंपराओं से ओतप्रोत पसायदान परिसर अब एक अनूठे आध्यात्मिक और शैक्षणिक पर्यटन स्थल के रूप में विदर्भ के पर्यटन मानचित्र पर तेजी से उभर रहा है। नागपुर से मात्र 40 किलोमीटर की दूरी पर वडगांव स्थित रामा डैम के पास मुंडले एजुकेशनल ट्रस्ट द्वारा निर्मित ये परिसर विद्यार्थियों, पर्यटकों और इतिहास प्रेमियों के लिए विशेष आकर्षण का केंद्र बन गया है। 12 एकड़ में फैले इस परिसर का मुख्य आकर्षण है 20 फुट ऊंचे ध्यान मंडप पर विराजमान ज्ञानेश्वर माउली की 40 फुट ऊंची भव्य मूर्ति, जो शांति और आत्मचिंतन का प्रतीक है। परिसर में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के सामने शिवनेरी, सिंहगढ़, रायगढ़, तोरना, राजगढ़, सिंधुदुर्ग जैसे ऐतिहासिक किलों की भव्य प्रतिकृतियां भी स्थापित है। प्रसिद्ध शिल्पकार माटेगांवकर द्वारा निर्मित ये कलाकृतियां छत्रपति शिवाजी महाराज के जीवन की महत्वपूर्ण घटनाओं को मूर्त रूप देती है। वर्ष 2019 में परिसर की दीवारों पर झांसी की रानी, बाजीराव पेशवा, संत रामदास, तुकाराम महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर हेडगेवार, गोलवलकर गुरुजी और स्वर्गीय वीर सावरकर जैसे ऐतिहासिक व्यक्तित्वों के भित्ति चित्र भी निर्माण किए गए हैं। असं आहे की पसायदान परिसर हा 2004 साली उभारण्यात आला आणि 2004 साली सुरुवातीला जे लोकार्पण झालं ते तेव्हाचे सरसंघचालक कैलासवासी माननीय सुदर्शनजी यांच्या हस्ते झालं। नितीनजी गडकरी तेव्हा विरोधी पक्षनेता होते आणि दीनदयाल शोध संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्रजीत सिंह यांच्या उपस्थितीत तेव्हा याचं लोकार्पण झालं। आणि ह्या प्रकल्पाची संकल्पना जी आहे ती श्रीमती अनुराधाताई मुंडले यांची आहे आणि भैयासाहेब मुंडले यांची आहे, कैलासवासी भैयासाहेब मुंडले यांची। आणि मुंडले एज्युकेशनल ट्रस्ट हे शैक्षणिक क्षेत्रात एक मोठं नाव आहे, त्याच्यामुळे त्यांना सुरुवातीपासून ह्या प्रकल्पाचा उद्देशच हा होता की इथे येणारा विद्यार्थी या प्रकल्पाला व्हिजिट दिल्यानंतर काहीतरी त्याला आपल्या संस्कृतीचा वारसा मिळावा, आपल्या इतिहासाचा वारसा मिळावा, आपला खरा इतिहास काय आहे हा त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, आपल्या इतिहासाचा वारसा हा उद्देश त्यांचा होता। आणि म्हणून मग इथे त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांची ही भव्य 40 फूट उंचीची मूर्ती साकारायचं ठरवलं आणि त्याच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात आलेले किल्ले हे आपण इथे बनवलेले आहेत। आणि महाराजांच्या आयुष्यात ज्या पद्धतीने ते किल्ले येत गेले, म्हणजे जसं शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला, मग नंतर महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणगड, तोरणगडावरून सापडलेल्या धनामधून साकारलेला राजगड, मग त्याच्यानंतर सिंहगड आणि महाराजांची राजगड ही पहिली राजधानी आणि मग राजगड ही महाराजांची नंतरची राजधानी, त्या राजगड किल्ल्याची प्रतिकृती आणि महाराजांनी पहिल्या दगडापासून साकारलेला सिंधुदुर्ग जो समुद्रामधला किल्ला आपण म्हणतो त्याच्या प्रतिकृती आपण इथे बनवलेल्या आहे। बरं, या सगळ्या पसायदान परिसराला आज जे आपण रूप बघतो हे एकदम नाही आलेलं। 2004 सालापासून हळूहळू दरवर्षी काहीतरी त्यात ऍडिशन्स होत गेले। सुरुवातीला कॉन्क्रीट रोड्स बनवले, मग त्याच्यानंतर ही वनराई अशी सुंदर फुलली, त्याच्यानंतर मग आपण इथे FRPचा वापर करून किल्ल्यांवरचे प्रसंग आपण मूर्ती स्वरूपात दाखवले। मग त्याच्यानंतर 2020 साली श्रद्धेय बाबासाहेब पुरंदरे यांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा याचा लोकार्पणाचा सोहळा घेतला। तेव्हा आपण इथे संत तुकाराम महाराज, रामदास स्वामी, झाशीची राणी, बाजीराव पेशवे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि डॉक्टर हेडगेवार आणि गुरुजी यांचे म्युरल्स आपण इथे साकारलेले आहे। आणि या वर्षी 22 जानेवारीला जे आपल्या अयोध्येत रामललांचं स्थापना झाली त्याच्यानंतर आपण इथे राम मंदिराची प्रतिकृती इथे भव्य प्रतिकृती इथे साकारली आहे आणि त्या बाहेरनं त्याला रामायण वगैरे असं आपण पेंट केलेलं आहे। थोडक्यात मुंडले एज्युकेशनल ट्रस्टचा उद्देश हाच होता की विद्यार्थ्यांना इथे आल्यानंतर काही ना काहीतरी चांगलं मिळावं, आपल्या संस्कृतीशी ते जोडले जावे। बरं, इथे सुरुवातीपासून विद्यार्थ्यांकरता कुठलंही शुल्क आकारण्यात आलेलं नाही, म्हणजे पसायदान परिसर बघायला आजही कोणीही येऊ शकतं आणि त्याच्याकरता पैसे घेतले जात नाही। मात्र जेव्हा इथे आपल्याला सिनियर सिटीजन्स किंवा शाळांच्या ट्रिप्स करता जर का जेवणा खावण्याची सोय करायची असेल तर मुंडले साहेबांचाच इथे साहस कॅम्प जो प्रकल्प आहे त्याचा आधार घेऊन आपण ती पण व्यवस्था करतो, पण त्याचं शुल्क घेतलं जातं। पण बाकी पसायदान परिसराला व्हिजिट करायला काहीही शुल्क नाही आणि मूळ उद्देश मुंडले साहेबांचा सुरुवातीपासून हाच राहिलेला आहे की विद्यार्थ्यांना काहीतरी आगळं वेगळं मिळावं। कसं आहे की 1-2 दिवसाचं राहण्याची सोय तशी नाही आहे, कारण मग ते पुन्हा साहसची कोऑर्डिनेट करावं लागतं। पण इथे आल्यानंतर
म्हणजे नागपूर पासून म्हणजे 0 माईल पासून 45 किलोमीटरच्या अंतरावरती हे प्रोजेक्ट आहे. म्हणजे हा प्रसिद्ध रामा डॅम हा देखील मुंडले साहेबांनी त्यांचा 50वा डॅम कंप्लीट केलेला हा डॅम आहे. त्यामुळे तेव्हापासून मुंडले साहेबांनी इथे दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती, म्हणून इथे त्यांनी जमिनी घेऊन हा पसायदान परिसर आणि साहसचा जो ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी आहे ते त्यांनी केलं. इथे राहण्याची सोय तशी नाही होऊ शकत, पण करायची म्हटलं तर अर्थात ती पुन्हा साहसचा आधार घेऊन आपण करू शकतो. टेंट वगैरे तर ती ऍडव्हेंचर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी अतिशय इंडिपेंडेंटली अशी चालते. ती वेगळी आयडेंटिटी आहे आणि ही वेगळी आयडेंटिटी आहे. पण जेवणाची व्यवस्था मात्र नक्कीच करता येईल. मी अनिल रामभाऊजी धोबे, सन 1988 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. श्रीराम कन्स्ट्रक्शनवर सन्माननीय प्रभाकररावजी मुंडे यांच्या अंतर्गत. तर हा जो परिसर आहे हा 2004 मध्ये आपण पूर्णपणे शालेय विद्यार्थ्यांकरता आणि इतर सर्व लोकांकरता आपण हे केलेला आहे. शाळेचा विचार करूनच हा प्रकल्प मनात घेतलेला आहे. जसं प्रफुल्लजींनी सांगितलं का श्रीराम कन्स्ट्रक्शनवर असल्यामुळे इथं 50वा डॅम मुंडले साहेबांनी कंप्लीट केलेला आहे. तर त्याच्यामुळे हा विचार मनात येऊनच आपण सर्वांसोबतच हा विचार हे करून मनात आणून हा प्रकल्प उभारून याला सर्व ही जी मागे जी मूर्ती बघता याचं वजन आहे 7,500 किलो, 7.5 टन आणि फुल फायबर मध्ये आहे आणि खाली मेडिटेशन हॉल आहे, आतमध्ये पूर्ण मूर्ती पोकळ आहे. तर असं पूर्ण येतं. याची 200 वर्षाची लाईफ आहे. 200 वर्ष याला उन्हा पावसापासून याच्यापासून याला कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. अशा प्रकारचा हे प्रकल्प हा असा व्यवस्थितपणे तयार करून आज सर्वांना देखण्यायोग्य सर्वांच्या याच्यामध्ये येऊन असं हे सर्व केलेलं आहे.